श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे पितृपक्षातील इंदिरा एकादशी. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवांसाठी समर्पित केला जातो. मंगळवार हा माता लक्ष्मीला समर्पित केला जातो आणि या दिवशी आलेली आहे इंदिरा एकादशी. एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित केली जाते आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबत जर आपण माता लक्ष्मीची पूजा केली तर आपल्यावरती भगवान विष्णू हे लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात. तसेच आपण केलेल्या सेवेचे फळ देखील आपल्याला प्राप्त होत असतं. तसेच आपण या दिवशी आपल्या घरामध्ये काही उपाय केले तर या उपायांचं सुद्धा आपल्याला 100% फळ हे प्राप्त होत असतं. एकादशी म्हटली की आपल्यासमोर येते माता लक्ष्मी आणि गाईलासुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. गाईलासुद्धा एक लक्ष्मी म्हणून ओळखलं जातं. बऱ्याच वेळेला आपण गाईची लक्ष्मी म्हणून पूजा करत असतो आणि या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. जर ही वस्तू आपण गाईला एकादशीला खाऊ घातली तर एका रात्रीत आपलं नशीब बदलून जाईल आणि चांगले दिवस हे सुरू होतील. कारण आपल्याला माहीत आहे की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव वास करत असतात. यामुळे 7 पिढ्यांचे दारिद्र्य देखील आपलं संपूर्णपणे नष्ट होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे सविस्तरपणे माहिती देणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर पितृपक्षामध्ये गाय, कावळा, कुत्रा या प्राण्यांना अतिशय महत्त्व दिलं जातं आणि ही एकादशी जी आहे ती पितृपक्षामध्ये आलेली आहे. यामुळे आपल्याला ही वस्तू गाईला खाऊ घालायची आहे. गाईचा जन्म हा समुद्रमंथनातून झाला होता. गाय ही विश्वाची माता मानली जाते. महादेवांचे वाहन नंदी म्हणजे बैल असते. बैल ऋषभ देवता हे भारतीय संस्कृतीचे मूलाधार असून समृद्धीचे प्रतीक मानले जाते. गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देव वास करतात. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे आणि 12 आदित्यांची बहीण आहे. अमृतरूपी दूध देणारी आहे. गाय ही स्वर्गात जाण्याची सीडी आहे. गोसेवेने स्वर्गप्राप्ती होते. म्हणजे जेव्हा माणूस मृत पावतो तेव्हा तो यमराजाकडे न जाता डायरेक्ट स्वर्गात जातो. गाय स्वर्गात सुद्धा पूजनीय आहे. गाय सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे आणि याच गाईचे स्थान जे आहे ते सर्व देवांपेक्षा वरचे आहे, म्हणजे मोठे आहे. म्हणून आपल्याला या एकादशीला जर ही वस्तू गाईला खाऊ घातली तर तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच अडचणी निर्माण होणार नाहीत किंवा ज्या अडचणी चालू आहेत त्या अडचणी तुमच्या संपूर्णपणे नष्ट होतील. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे. हा उपाय तुम्ही सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. गाय तुमची आहे, दुसऱ्यांची आहे, बाहेरची आहे, कुठलीही गाय तुम्हाला दिसली तरीसुद्धा तुम्हाला ही वस्तू गाईला खाऊ घालायची आहे. तर तुम्हाला 1 वाटीभर चण्याची डाळ घ्यायची आहे. एक छोटी वाटीभर तुम्हाला अगदी मूठ किंवा 2 मूठ तुम्हाला चण्याची डाळ घ्यायची आहे. यानंतर या डाळीवरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही वस्तू तुम्हाला या एकादशीच्या दिवशी गाईला खाऊ घालायची आहे. यासोबतच तुम्हाला गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर गाईला तुम्हाला प्रदक्षिणा देखील मारायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला तुमची इच्छा, तुमच्या मनामध्ये खूप दिवसांपासून जी इच्छा आहे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात, तर ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर तुम्हाला गाईला नमस्कार करून तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे किंवा तुम्ही गाईच्या डाव्या कानामध्ये सुद्धा तुमची ही इच्छा व्यक्त करू शकता. पण हे सर्व करत असताना तुम्हाला थोडंसं जपून करायचं आहे. जर हा उपाय आपण या एकादशीच्या दिवशी केला तर आपल्यावरती 33 कोटी देवांची कृपा प्राप्त होत असते. त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला लाभत असतात आणि यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो किंवा कुठलीही इच्छा असो, कोणतीही अडचण असो, ती संपूर्णपणे अडचण जी आहे ती नष्ट होते. आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते. त्याचबरोबर आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होतात आणि दारिद्र्य, गरिबी ही देखील दूर होते. जेव्हा आपण गाईला ही वस्तू खाऊ घालत असतो तेव्हा गाय आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि यामुळे गाईच्या पोटामध्ये वास करणारे देवदेवता देखील प्रसन्न होत असतात. आता ज्या लोकांना डाळ आणि गूळ खाऊ घालणं शक्य नसेल तर अशा लोकांनी हिरवा चारा देखील तुम्ही गाईला खाऊ घालू शकता.
आता ज्यांच्याकडे गाय नाही किंवा शेजारीही गाय नाही किंवा गाय भेटलीच नाही, पण आम्हाला हा उपाय करायचा आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये गूळ घ्या आणि थोडीशी चण्याची डाळ घ्या आणि ही जी वाटी आहे गूळ आणि चण्याची डाळीची, ही वाटी तुम्हाला तुमच्या घरामध्ये गाय वासरांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचं आहे. त्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचं आहे, एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि संपूर्ण दिवसभर तुम्हाला तिथेच वासराच्या मूर्तीसमोर तुम्हाला तिथेच ती गूळ आणि चण्याच्या डाळीची वाटी ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही वाटी उचलून घ्यायची आहे. त्यातली ही जी चण्याची डाळ आहे, त्यातली थोडीशी चण्याची डाळ जी आहे ती तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायची आहे आणि सोबतच थोडासा गूळ देखील पक्ष्यांना ठेवून द्यायचा आहे. आणि बाकीची डाळ आणि गूळ ते तुम्हाला वापरायला घ्यायचं आहे. असा हा उपाय तुम्ही घरामध्ये देखील करू शकता. पण मी सांगेन की तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की या वस्तू तुम्ही गाईलाच खाऊ घाला. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.